आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पावसाळ्यापूर्वी जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं कामठी तालुक्यातील गुमथळा इथं सुरू असलेल्या महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात नाल्यातील पाणी शेजारील शेतजमिनीत शिरून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची समस्या स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार मांडली होती. या समस्येची गांभीर्यानं दखल घेत प्रशासनामार्फत महसुली नाल्याचं खोलीकरण करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वांद या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत आहे. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.